मागच्या आठवड्यात एम-पी-एस-सीची गट ब पूर्वपरीक्षा जी झालेली आहे, म्हणजे फेब्रुवारी 2025ला जी परीक्षा झालेली आहे, पूर्वपरीक्षा 2024ची. तर त्याच्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा, जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल, तर त्या कुटुंबाने घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला आहे, हे वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढा. वर्तुळातील आकडे अंशात्मक कोन दर्शवितात. आता इथे कन्सेप्ट आहे, काही कन्सेप्ट कळाल्याशिवाय तुम्हाला हे गणित सोडता येणार नाही. तर अंशात्मक बघा, अंशात्मक दोन कन्सेप्ट असतात, एक अंशात्मक असते आणि एक शेकडा असते. ठीक आहे, शेकडा. तर ज्यावेळेस अंशात्मक दिलेला असेल आणि वर्तुळ असेल, तर हे जे अंश म्हणजे काय, की ह्याचा भाग 110 अंश, हा आहे 40 अंश, हा 90 अंश, हा 50 अंश आणि हा आहे 70 अंश. ज्यावेळेस तुम्ही या सगळ्यांची बेरीज कराल ना, त्यावेळेस अंशात्मकची वर्तुळासाठी नेहमी बेरीज ही 360च असणार आहे. 360च असणार आहे. त्याचा वापर सुद्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत. तर बघा, 360 कशी येते, समजा एखादं मी अशी लाईन ड्रॉ केली आणि सगळे अंश दिले 90-90चे. ठीक आहे, आणि त्याच्या भोवती मी जर वर्तुळ काढला, वर्तुळ एकदम परफेक्ट पाहिजे. ठीक आहे, तर हा कोन झाला, तुम्ही म्हणाल की 90चा आहे, हा कोन 90चा आहे, हा कोन 90चा आहे, हा कोन 90चा आहे. असे एकूण किती झाले, तर 360 अंश या वर्तुळामध्ये बसत असतात. ठीक आहे, तर असं वर्तुळासाठी 360 अंश गरजेचं आहे. आणि शेकड्यासाठी हीच बेरीज, यांच्या सगळ्यांची बेरीज जर 360 येत असेल अंशाच्या ह्याच्यात, तर शेकडा म्हणजे काय, 100. मग ह्याची बेरीज नेहमी 100 यायला पाहिजे. ठीक आहे, ह्या दोन गोष्टी कळाल्या तर तुम्ही शेकड्यावरचे गणित सुद्धा एकदम सहजतेने सोडू शकता. बघा काय दिलेलं आहे, बघा आता प्रश्न काय दिलेला आहे, की याचं पूर्ण उत्पन्न 40,000 आहे. म्हणजे यांचं म्हणणं आहे की हे जे 360 अंशामध्ये जे त्याचं उत्पन्न दाखवलेलं आहे, आम्ही उत्पन्नासहित खर्च हा 360 अंश आहे. पण गणितात काय दिलं की 360 नसून हे 40,000 आहे. ठीक आहे, मी काय दाखवलं बघा, 360 अंश हा पूर्ण त्याचा मासिक उत्पन्न आहे. आता हा मासिक उत्पन्न कसे कसे खर्च करतो, तो 110 रुपये घरभाड्याला देतो, 40 रुपये मासिक उत्पन्नातले बचत करतो, उरलेला खर्च किराणा माल, वीज आणि प्रवासावरती लागतो. तर तुम्हाला विचारलेलं की 360 नसून हे जे टोटल वर्तुळ आहे 360 नसून 40,000 रुपयाचं मासिक उत्पन्न आहे. तर त्यांनी विचारलंय घरभाडे, किराणा माल, घरभाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला आहे. तर यांच्यावरती एकूण खर्च विचारलेला, म्हणजे इथे 110, इथे 90 आणि इथे 70. म्हणजे 90 आणि 110 दोनशे होतात, 270 रुपये खर्च केलेले आहे. एक उदाहरण समजून घ्या. समजा त्याची पूर्ण उत्पन्न आहे 360 रुपयाचं, त्याचं पूर्ण उत्पन्न आहे 360चं. तर त्याला विचारलं की ह्याच्यावरती घरभाडे, किराणा माल आणि प्रवासावरती एकूण किती खर्च करतो. तर आपण म्हटलो असतो की 360 पैकी त्याने खर्च केलेला आहे 270 अंशाचा. ठीक आहे, आता हाच कन्सेप्ट आपल्याला वापरायचा आहे की 360 पूर्ण उत्पन्न नसून 40,000 रुपये आहे. तर 270 जे आपण काढलेलं आहे ते बरोबर किती. इथे काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करा. तर x बरोबर येणार आहे 40,000 गुणिला 270 भागिला 360. हा शून्य कटला, 9 त्रिक 27, 9 चोक 36, 4 10 40, 3 गुणिला 10,000, म्हणजेच तुमचं उत्तर यायला पाहिजे 30,000 रुपये. ठीक आहे, हे झालं एक उत्तराचं. पण आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट एक्स्ट्रा सांगणार आहे, जी तुम्हाला आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पडेल. बघा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, म्हणजे जो तुम्ही फॉर्म्युला आजपर्यंत रट्टे मारत आलाय ना, तर फॉर्म्युला 20 म्हणजे त्या फॉर्म्युलामधून सुटका देतो मी. बघा, समजा एखादा वर्तुळ दिलेला आहे आणि तुम्हाला इथे असं बघा, हा केंद्रबिंदू आहे, इथं दिलेलं असेल ओ आहे, हा पी आहे, हा आर आहे, असा प्रकारे. आणि तुम्हाला काय विचारलं की याचं काहीतरी कोन दिलेला असणार याचा, समजा मी लिहितो की थिटा हा कोन दिलेला आहे. मग तुम्हाला विचारेल की ह्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती. आता भरपूर विद्यार्थी काय करतात, फॉर्म्युले रट्टे मारतात की थिटा बाय 360 गुणिला पाय आर वर्ग. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला रट्टा मारायची आणि विसरायची आपल्याला सवयच आहे, कारण की मी स्वतः तुमच्या फीजमधून गेलेलो आहे. मग याला लक्षात कसं ठेवणार की 360 अंश आहे, पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं, वर्तुळाचे क्षेत्रफळ हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते असतं पाय आर वर्ग. मग मी म्हणू शकतो की 360 अंश जो आहे तो टोटल वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, म्हणजे पाय आर वर्ग एवढं वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. तर तुम्हाला ह्याचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे, तर ह्याने किती कोन घेतलेला आहे, तर आपल्याला माहिती नाही, थिटा घेतलाय समजा, तर थिटा बरोबर किती, एक्स
तिरकस गुणाकार करा तर फॉर्म्युला काय येईल बघा. थिटा तिकडे जाईल गुणाकारामध्ये, गुणिला पाय आर वर्ग छेदामध्ये हा 360 छेदामध्ये येत असतो. बघा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही पडलेली. त्याच्याच उलट जर तुम्हाला ही अजून एक एक्स्ट्रा बघा, एक्स्ट्रा नॉलेज, ही जर लेंथ विचारली की ही लेंथ किती आहे, लेंथ ऑफ आर्क म्हणतात त्याला, कंसाची लांबी काढा, पी आरची लांबी काढा, असं जर विचारलं तर आपल्याला माहिती आहे की वर्तुळाचे सर्कम्फरन्स म्हणजेच परिघ हे काय असतं, 2 पाय आर. काय किती असतं, 2 पाय आर. 2 पाय आर. मग तुम्ही कसं म्हणू शकता की जर 360 अंशाला जर 2 पाय आर आहे तर फक्त पी आरची बाजू किती आहे, पी आरची बाजू किती येणार आहे, पी आरसाठी हा थिटा अँगल ह्याने घेतलेला आहे, तर थिटा बरोबर किती, इथे परत तिरकस गुणाकार केला तर एक्स बरोबर येणार आहे थिटा गुणिला 2 पाय आर छेदामध्ये 360. ठीक आहे, हा फॉर्म्युला पण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे. कधी कधी कसं विचारतात माहिती का, की ओ पी आरची एकूण लांबी मोजा, तर मग हे ॲक्च्युली ही काय असते, ओ पी आणि पी आर ह्या 2 त्रिज्या असतात. ह्या काय असतात, त्रिज्या, म्हणजे ओ पी पण त्रिज्या आहे आणि ही पण त्रिज्या आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ह्याच्यामध्ये अजून 2 आर ॲड केले तर यांची बेरीज येते. ठीक आहे, तर हा तुम्हाला ॲडिशनल आहे. जर तुम्हाला हे इम्पॉर्टंट वाटलं असेल, आता फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नसेल तर नक्कीच एक लाईक तो बनताय बॉस. जर तुमचे कोणतेही डाऊट असतील तर तुम्ही मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास तुमचे डाऊट पाठवू शकता. आपण नाम मात्र फीस 59 रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. ह्या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. मंथली मेंबरशिपचा फायदा असा की तुम्ही एक व्हिडिओ अनलिमिटेड टाईम, कोणतेही व्हिडिओ किती वेळेस बघा, काही त्याला लिमिट नाही, रेस्ट्रिक्शन्स नाही. आणि विशेष म्हणजे एका महिन्यातच तुम्ही माझा कोर्स पूर्णही संपवू शकता. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.